नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या व्लॉगमध्ये। आजचा दिवस खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला बोललो होतो ना काल, फक्त शेवटपर्यंत व्लॉग बघा। सकाळ सकाळी तर चहा झालाच पाहिजे, मग काय कुठलाच न विचार करता आम्ही दोघं गेलो चहा प्यायला। बाकी दादाचं आणि साहिलचं झालं होतं चहा पिऊन आम्ही तिथून पटकन निघालो। साहिल भाऊ बोलवत होते आपल्याला। आता खरी जर्नी चालू होते, पण एक्झॅक्टली कुठं चाललोय ते आता नाही सांगणार। बस एवढं सांगतो, नाशिक भारी आवडलं भाऊ आपल्याला। लोकेशन नंतर सांगतो, आधी पार्किंगचा सीन बघून घेऊ। गाडी लावले पार्किंगला। आता आम्ही आलोय एक मिनिट, आपले साहिल भाऊ सांगतील। ब्लॉग मध्ये नको तसं ना, ब्लॉग मध्ये सगळं आहे ना। लोकेशन चाललंय। साहिल भाऊ सांग ना, आपण कुठं चाललोय? साहिल भाऊ विषय कसा आहे सांगतो तुम्हाला। आता आम्ही चाललो बघा त्र्यंबकेश्वरला। 1 तास लागला आम्हाला दर्शन घ्यायला, ठीक आहे। पोटाला बघा आग लागल्या, भूक लागलेलं आहे, पण दर्शन झालं का नाही? दर्शन झालं का नाही? पोट भरून जेवणार अरे बेड्या, भाऊनी कॉपी केलेली आहे। ही आहे आमची टीम। आम्ही चाललोय आता पास काढायला दर्शनासाठी। ए काका ए, चला चला चला। भावाला किती कॉन्फिडन्स असेल ना एवढ्या जागेतून निघल म्हणून। पूर्ण लावू ना, अख्खा लाव। हे नाही पूर्ण लावतोय मागं दादा, तिथं मागं। काय भाजी लावतो रे तू? झालं भाऊ? मित्रांनो, मी तुम्हाला एक टिप देतो। जर तुम्हाला VIP दर्शन घ्यायचं असेल तर मंदिरात जाण्याच्या आधीच काढावं लागेल। त्या बिल्डिंगचं नाव शिवप्रसाद आहे, जे पार्किंगच्या जवळच तुम्हाला बघायला भेटत। पास आमच्याकडेच आहे आणि दादा ग्रुप तर पोचले आणि चाललोय भागो। सो मित्रांनो, मंदिरच्या आतमध्ये शूटसाठी अलाउड नव्हतं, सो व्हिडिओ काढला नाही। बाहेरचाच व्ह्यू कॅप्चर केला आहे, तुम्ही बघू शकता। आता देवपूजा तर झाली, आता करायची पोटपूजा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका, खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे। चला बाय।